नमस्कार. आजताच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. पावभाजी म्हटली की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पण जोपर्यंत भाजीमध्ये पावभाजी मसाला टाकत नाही तोपर्यंत भाजीला चव किंवा स्वाद येत नाही. तर आज पावभाजी मसाल्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी सर्वप्रथम आपण इथे 4 चमचे धणे घेतलेले आहे, 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आपण. तसेच लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. यामध्ये काश्मीरी मिरची आहे, तुम्ही इथे कोणतीही मिरची वापरू शकता. एक 8 ते 10 घेतलेले आहे. एक चक्रफूल घेतले आहे, एक मोठी वेलची आणि 2 तमालपत्र घेतलेले आहे. तसेच 6 ते 7 लवंगा घेतल्या आहे, 2 वेलची आणि 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे. 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. 2 चमचे आपण जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. आता हे मसाले आपल्याला सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत. गॅसवर कढई ठेवून आपण यामध्ये सर्वप्रथम आधी मिरची आपण थोडीशी गरम म्हणजे थोडीशी भाजून घेणार आहोत. खूप जास्त आपल्याला तिला काळपट वगैरे करायची नाही आहे. फक्त त्यातलं मॉइश्चर असं निघून जाईल इथपर्यंतच आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. काढून घेतली आपण. आता हे जे बाकीचे मसाले आहे तेही कढईत टाकून आपण मंद गॅस करायचा आहे आपल्याला आणि ते भाजून घ्यायचे आहे. तमालपत्र आहे त्याचे मी तुकडे करून टाकते आहे म्हणजे छान असं भाजले जातील. हे मसाले आपल्याला इथपर्यंतच भाजायचे की त्यातला कच्चापणा निघून जाईल आणि त्यातला सुगंध असा भाजल्यावर एक छान असा सुगंध येतो. इथपर्यंत भाजून घ्यायचे. बघा आपले मसाले छान असे भाजले गेले आहे. आता आपण ताटात काढून घ्यायचे आहे. हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मसाले बारीक करायचे आहे. बघा मसाले पूर्ण थंड करून घ्यायचे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये पण सगळे मसाले टाकून घ्यायचे. हा मसाला इतका अप्रतिम होतो की भाजीत टाकल्याबरोबर चव इतकी सुंदर आणि मस्त लागते ना की काय सांगू. नक्की करून बघा तुम्ही हा घरी. आपण सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. आता यासोबत आपल्याला काही जिन्नस यामध्ये टाकायचे आहे. तर सुंठ पावडर घेतलेली आपण ती टाकून घेतली. 1 चमचा आपण आमचूर पावडर घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचावर. सोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ते 1 ते 1.25 चमचा आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्ये एक अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतलेले आहे. तसेच यामध्ये पाव चमचा आपण हिंग टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला आवडत असलं तर थोडंसं काळं मीठ टाकलं तरीही चालेल. बघा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. फाईन अशी मस्त पावडर तयार करून घ्यायची. बघा एकदम छान असा आपला मसाला तयार झाला आहे. मसाला बनवल्याबरोबरच घरात असा सुगंध सुटला आहे ना की काय सांगू तुम्हाला. खूपच छान. ह्या मसाल्यापासून तुम्ही पावभाजीच काय, तवा पुलाव, पनीर मसाला किंवा पावभाजी टोस्ट, तवा फ्राय भाजी, लच्छा पराठामध्ये देखील तुम्ही ह्या पावभाजीचा मसाल्याचा वापर करू शकतात. अगदी अप्रतिम असा हा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला हवाबंद डब्यामध्ये पॅक करून तुम्ही 6 ते 8 महिने स्टोअर करू शकतात. याआधी मी सांबर मसाल्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.